नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या किमती कमी करण्याची तयारी सुरू केली आहे। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच सरकारतर्फे नवीन टोल धोरण आणलं जाणार असल्याचे जाहीर केले। केंद्र सरकारचं नवीन टोल धोरण आता आणण्याच्या तयारीत आहे। त्यानंतर टोलचे परवडणारे दर लागू होतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले। नव्या टोल धोरणानुसार 3,000 रुपये वार्षिक तर 30,000 रुपये 15 वर्षांसाठी अशा प्रकारे दर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। यासाठी एकदाच पेमेंट करावं लागणार आहे। राष्ट्रीय महामार्गांवरती हे टोल नव्या दरामध्ये येतील। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे हे टोल आणण्याची तयारी केंद्राकडून सुरू केली जाते। राज्यसभेमध्ये नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देत असताना टोलबाबत एक महत्त्वाची माहिती दिली। राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणते। सध्याच्या घडीला रस्ते निर्मितीवरती सरकार भरपूर खर्च करते, त्यामुळे टोल टॅक्स हा एक आवश्यक भाग आहे। मात्र लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा महामार्गांचा वापर करतात, त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही या धोरणामध्ये विचार करतोय। भारतामध्ये टोल टॅक्सचं कलेक्शन हे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 64,809 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले। गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कलेक्शन 35% वाढले अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली। राष्ट्रीय महामार्गावरती असलेले टोल प्लाझा हे काढले जाणार आहेत। त्याऐवजी सॅटेलाईटवरती आधारित बॅरियर फ्री टोल व्यवस्था निर्माण केली जाईल। यामुळे टोल नाक्यांवरती प्लाझांवरती लागणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा या थांबवता येतील। तसंच भविष्यामध्ये या प्रणालीचा देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं। सॅटेलाईट टोल प्रणालीमुळे बँकेच्या खात्यातून आपोआप टोल कापला जाईल। सध्याच्या घडीला आम्ही द्वारका एक्सप्रेसवरती याची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी सध्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सुरू करण्यात आले, त्यामुळे लोकांना न थांबताच त्यांचा टोल हा भरता येतो। राष्ट्रीय महामार्गावरती जे टोल घेतले जातात त्याची माहितीही आम्ही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती पोस्ट केली आहे। देशामध्ये 325 राष्ट्रीय महामार्ग आहेत, ज्या ठिकाणी आम्ही ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लागू केली आहे। त्यामध्ये 20,000 किलोमीटरचे रस्ते हे कव्हर केले जातात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राष्ट्रीय महामार्गावरती आता टोलच्या किमती लवकरच कमी होणार आहेत असं धोरण केंद्र सरकार आणू पाहत आहे। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।